मुंबई नाका पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। 4 मोबाईल वाहने तसेच 16 मोबाईल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास ठोकल्या बेड्या। विविध 7 गुन्ह्यांची उकल करून एकूण 3,74,000 रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना दिनांक 12 मार्च 2025 रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकास गुप्त माहिती मिळाली की एक आरोपी हा त्याचेकडील विना नंबरच्या काळ्या रंगाच्या ॲक्टिवा गाडीवर मोबाईल विकण्यासाठी रविशंकर मार्ग येथे येणार आहे। त्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन रविशंकर मार्गावरील हॉटेल GPS 99 येथे सापळा लावलेला असताना काळ्या रंगाच्या बिना नंबरच्या ॲक्टिवा वाहनावर येताना दिसल्याने पोलीस पथकाने घेराव घालून पकडले। पोलिसांनी त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव नितीन शरद काळे असे सांगितले। मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे आणून अधिक तपास केला असता नितीन काळे याचे खिशात रेडमी कंपनीचा एक काळ्या रंगाचा व इतर 2 मोबाईल मिळून आले। सदर मोबाईल पोलीस अभिलेखावर तपासून पाहिले असता तो मोबाईल मुंबई नाका पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर 79/2025 मधील चोरी झालेला मोबाईल असल्याचे समजले। नितीन काळे याने अधिक सखोल तपास केला असता त्याने सदर मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले व त्याच्या ताब्यात असलेली काळ्या रंगाची ॲक्टिवा ही सुद्धा त्याने अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरल्याचे कबूल केले। तसेच त्या चोरीच्या गाडीच्या डिक्कीतही आणखी 4 मोबाईल सापडले। तसेच आरोपी याने गाडीलाच चावी असलेली 4 वाहने चोरी केल्याचे उघड केले आहे। अशा प्रकारे मुंबई नाका पोलिसांनी आरोपी नितीन काळे याचेकडून त्याने अंबड येथून चोरलेल्या एकूण 4 मोपेड वाहने तसेच एकूण 16 मोबाईल असा एकूण 3,74,000 रुपये किमतीचा गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून मुंबई नाका पोलीस स्टेशनकडील एक मोबाईल चोरीचा गुन्हा, अंबड पोलीस स्टेशनकडील 4 वाहन चोरीचे गुन्हे, इंदिरानगर पोलीस स्टेशनकडील एक मोबाईल चोरी व पंचवटी पोलीस स्टेशनकडील एक फसवणुकीचा गुन्हा असे एकूण 7 गुन्ह्यांची उकल केली आहे। नाशिक शहरात आणि परिसरामध्ये दिवसेदिवस मोटरसायकल चोरी आणि मोबाईल चोरीचे प्रमाण जास्त प्रमाणात होत असल्याने सदर गुन्ह्यांना आळा घालणे तसेच ज्या आरोपींनी गुन्हे केले आहेत त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आदेश केले होते। त्याप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे या ठिकाणी दिनांक 10/3/2025 रोजी द्वारका सर्कल या ठिकाणी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आपल्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार 2358 समीर शेख आणि 2349 राजेंद्र नाकोडे यांना गुप्त बातमी मिळाली की एक इसम काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर काही मोबाईल विकण्यासाठी येणार आहे। तर सदरची बातमी रविशंकर मार्ग या ठिकाणी असे मिळाल्याने सदरची माहिती आम्हाला दिल्याने आम्ही DB पथकाचे सपोनी शिरसाट आणि त्यांचं पथक यांना सदर कारवाई करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले। त्याप्रमाणे API शिरसाट आणि त्यांचं पथक रविशंकर मार्ग या ठिकाणी सापळा रचून दबा धरून बसलेले असताना एक विना नंबर प्लेट मोटरसायकल संशयित मिळून आल्याने तर तिचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्न केला, तो पळून जाऊ लागला। मग त्याला ताब्यात घेतला आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 3 मोबाईल मिळाले आणि जी गाडी आहे ती नंबर प्लेट नसलेली होती आणि मोबाईलचा अभिलेख तपासला असता जो आपल्याकडे मोबाईल चोरी गेला होता 19/25 त्या गुन्ह्यातील तो मोबाईल असल्याचे दिसून आले। त्याचप्रमाणे गाडीच्या कागदपत्राबद्दल विचारणा केली असता त्यांनी उडवड चित्तरे दिले आणि त्याचा अभिलेख तपासला असता ते अंबड पोलीस ठाणे या ठिकाणी चोरीस गेले असल्याचे दिसून आले। मग सदर इसमास आपण अटक करून त्याच्याकडून अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे आपल्याला वेगवेगळ्या कंपनीचे 16 मोबाईल मिळून आले आणि तसेच 4 मोटरसायकल चोरीच्या मिळून आल्या। 4ही मोटरसायकल या अंबड पोलीस ठाणे या ठिकाणाहून चोरल्या गेलेल्या आहेत। त्याचप्रमाणे जे मोबाईल मिळालेले आहेत तर त्या मोबाईलमध्ये जे 16 मोबाईल आहेत त्याच्यामध्ये इंदिरानगर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल आहे, पंचवटी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल आहे आणि आपल्या इथे गुन्हा दाखल आहे। असे 7 गुन्हे या आरोपी गुन्हे उघडलेले आहेत आणि बाकी जे इतर मोबाईल मिळालेले आहेत तर ह्या पोलीस कस्टडी दरम्यान त्याच्या जो इतर मोबाईल त्यांनी कुठून चोरी केले याबाबत आम्ही सखोल तपास करत आहोत। सदर गुन्ह्याचा तपास हा ASI सोनार करत आहेत। ह्या जो गुन्ह्याचा तपास झाला आहे तर ह्या तपासासाठी माननीय CP सर, माननीय DCP सर, ACP सर
यांचं अनमोल मार्गदर्शन मिळालं. तसेच मी आणि API जे सुधीर पाटील साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. आणि स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.